स्पोर्ट्स फोटोग्राफी तुम्हाला खूप जास्त काही शिकवून जाते खरं. म्हणजे तुम्हाला तत्परता काय असते किंवा ते टायमिंग जे आहे ते जुळवून घ्यावं लागतं. तुमच्याकडे ते टायमिंग जर नसेल तर कदाचित तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही एखाद्या इव्हेंटमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा मूवी किंवा काहीही शूट करताना तुम्ही सांगू शकता की एक रिटेक द्या असं. पण स्पोर्ट्समध्ये असं नसतं. स्पोर्ट्समध्ये तुम्हाला रिटेक हा प्रकार नसतो आणि तुम्हाला आहे त्या मोमेंटला तुम्हाला योग्य वेळी योग्य जागेवर असायला लागतं. फोटोग्राफी ही एक स्किल्ड आहे. तुम्ही AI थ्रू तुम्ही कोडिंगमध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्ही टेक्निकल तुम्ही एरर करेक्ट करू शकतात, पण तुम्ही एखाद्याचे इमोशन समजू नाही शकत. इव्हेंट किंवा वेडिंगमध्ये गेलो, सपोज आपण एखादं वेडिंग करतोय तर एखादी मुलगी रडतीये तर हे इमोशन मला वाटतं AIला नाही कळणार अजून तरी. कॅमेरा घेतला आहे मी म्हणून मी प्रोफेशनल फोटोग्राफर आहे असं सांगतात आणि त्याचं भरपूर नुकसान आपल्याला म्हणजे ह्या इंडस्ट्रीला उचलायला लागतंय. कारण सोशल मीडियावर तुम्ही तुमच्या कामाची एक बाजू दाखवू शकतात. जे खरं काम तुम्ही करतात ते जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघत नाही तोपर्यंत कळणार नाही. आता माझ्यासारखे जे काही लोक आहेत त्यांना फक्त इंस्टाग्रामवर स्टोरीसाठी फोटो टाकायसाठी इंटरेस्ट आहे. आम्हाला DSLR कॅमेरा वगैरे एवढा इंटरेस्ट नाही. तर स्मार्टफोनमध्ये चांगले फोटो यावेत यासाठी काही टिप्स आहेत का? नमस्कार, क्लीन पॉडकास्टच्या कामधंदा या सिरीजच्या या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमचा होस्ट शशांक अंबेकर. कामधंदा या सिरीजमध्ये आपण भेटत आहोत वेगवेगळ्या प्रोफेशनल्सला. त्यांची जर्नी, कोविडमुळे त्यांच्या कामावर झालेला इम्पॅक्ट, नंतर टेक्नॉलॉजीमुळे त्यांच्या कामात त्यांना काय ॲडजस्टमेंट करावी लागले, तसेच नवीन पिढीसाठी काही टिप्स, हे सर्व आपण या सिरीजमध्ये इन्क्लूड करणार आहोत. कामधंदा सिरीजच्या या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत रिनाऊंड फोटोग्राफर हेमंत पाटील सर, क्रिकेटर रोहित शर्मा, रॅपर बादशाह ते CM देवेंद्र फडणवीस यासारख्या मोठ्या लोकांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. आजही ते पुनीत बालन ग्रुप सोबत असोसिएटेड आहेत. हेमंत सर, क्लीन पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. पहिला प्रश्न माझा हाच असेल की खूप लोकांना क्युरिओसिटी असते जेव्हा तुम्ही या मोठ्या मोठ्या लोकांना कव्हर करता, तर ग्लिट्स अँड ग्लॅमर काय आहे या इंडस्ट्रीचं? म्हणजे क्रिकेटर रोहित शर्मा झालं किंवा बादशाह झालं किंवा इव्हेंट झाले जसं की तुम्ही फडणवीस सरांना कव्हर केलेलं आहे, तर याबद्दल तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्हाला काही अडचणी आल्या का? म्हणजे सिक्युरिटी, टाइम लिमिट्स असो, याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम तुमचं खूप खूप आभार, तुम्ही मला क्लीन पॉडकास्टच्या या विशेष भागामध्ये आमंत्रित केलं म्हणून. हो, नक्कीच. आज जेव्हाही आम्ही ॲज अ प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून काम करत असतो तेव्हा बऱ्याचदा ह्या अडचणी येत असतात किंवा आपण म्हणू एक हाय प्रोफाईल व्यक्तीसोबत तुम्ही जेव्हा काम करतात तेव्हा त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला खूप गोष्टींना समोर जायला लागतं. जसं एखाद्या आता सपोज मी जसं देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथजी शिंदे यांच्यासोबत जेव्हा काम करत होतो तर त्यावेळेला व्हायचं असं की आम्ही त्यांच्यासाठी ज्या सिक्युरिटी प्रोटोकॉल्स आहेत त्यांच्या अधीन राहून काम करायला लागतं. तेव्हा तुम्हाला तो फ्रीडम मिळत नाही जो तुम्ही जनरली शूट करताना किंवा एखादं इव्हेंट शूट करताना जो मिळत असतो. ते स्वातंत्र्य त्यावेळेला तुम्हाला मिळत नाही. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अशा असतात की ज्या त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये राहूनच करायला लागतात आणि त्यावेळेला तुम्हाला म्हणजे कित्येकदा असं झालेलं आहे आमच्यासोबत की आम्ही प्लॅन केलेला असतो एक की आता आम्ही ते येणार आहेत, मग आम्ही असा एक प्लॅन केलेला असतो आणि ऐन वेळेला त्यांच्या सिक्युरिटीजकडून काही त्रुटी काढल्या जातात आणि तो प्लॅन आपला त्यावेळेला पूर्णपणे कोलॅप्स होतो आणि आहे त्या सिच्युएशनला तुम्हाला शूट करायला लागतं. तर असंच या बाबतीतलाच एक किस्सा आहे की रोहित शर्माला आम्ही शूट करत होतो. रोहित शर्माचा एक कार्यक्रम झालेला होता कर्जत राशीनमध्ये आणि तेव्हा आम्ही शूटला होतो तिथं. तर ते करताना आमचं असं झालं की आमची टीम होती एक 5 लोकांची आणि आम्ही शूट करताना आधी बाहेरच्या बाजूला आम्ही गेलेलो होतो आणि तिथं आम्ही शूट करत होतो. आम्हाला म्हणजे ते येताना त्यांचे स्वागत वगैरे करतानाचे आम्हाला काही क्लिक्स हवे होते आणि आम्ही म्हणजे ज्या वेळेला आम्ही तिथं बाहेर होतो त्यावेळेला आम्हाला हे माहिती होतं की आमच्याकडे IDs असल्यामुळे आम्हाला आत लगेच सोडलं जातं असं. पण उलटं झालं नेमकं की आम्ही बाहेर गेलो आणि बाहेरून आम्हाला आत येताना कळलं की अरे त्यांनी एक सिक्युअर डोअर ओपन केलेलं आहे तेवढ्या प्रिमायसेसमध्ये आणि तेवढ्या डोअरमधून फक्त जे प्रमुख व्यक्ती होते ते आणि रोहित शर्मा हेच फक्त आत जाणार आहेत. बाकी कुणालाही ते आत सोडणार नाहीत कारण त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी एवढी झाली होती की त्यामुळे त्यांनी तिथेच ते स्टॉप केलं आणि सगळा कार्यक्रम बंद केला. तर नशीब म्हणजे आम्ही ते प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं किंवा आम्हाला माहिती होतं की असं होऊ शकतं म्हणून आम्ही आधीच
आतमध्ये एक दोन लोक आम्ही आतमध्ये सेट केलेली होती आणि त्यामुळे त्यात मी आणि अजून माझा कलीग आम्ही असे दोघंही जण तिथं होतो, त्यामुळे आम्हाला ते व्यवस्थित मिळालं. पण हे जर आम्ही प्लॅनिंग केलेलं नसतं तर कदाचित आम्हाला ते सगळंच काम खराब झालं असतं. राईट, प्रॉब्ली शूट पण होऊ शकला नसता. हो. ओके. दुसरा मला एक खूप महत्त्वाचा फरक जाणून घ्यायचा आहे की स्पोर्ट्स फोटोग्राफी आणि इव्हेंट फोटोग्राफी यामध्ये नेमका काय फरक आहे तुमच्या मते? तो खूप मोठा फरक आहे. स्पोर्ट्स फोटोग्राफी तुम्हाला खूप जास्त काही शिकवून जाते खरं. म्हणजे तुम्हाला तत्परता काय असते किंवा ते टायमिंग जे आहे ते जुळवून घ्यावं लागतं. तुमच्याकडे ते टायमिंग जर नसेल तर कदाचित तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात स्पोर्ट फोटोग्राफीमध्ये. बेसिकली स्पोर्ट्स, आता जर आपण एखादं इंडोर स्पोर्ट्स किंवा आउटडोअर स्पोर्ट्स असे घेतले तर इंडोर स्पोर्ट्समध्ये सेम लाईटिंग असतं. त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त काही लाईटिंगमध्ये खेळायला लागत नाही किंवा व्हाईट बॅलन्स एक प्रकार असतो, तो जास्त तुम्हाला काही करायला लागत नाही. पण जेव्हा तुम्ही आउटडोअर शूट करतात त्यावेळेला बऱ्याचदा ऊन सावली होणं किंवा वातावरणात अचानक बदल होणं अशा गोष्टी होत असतात आणि यावेळेला तुम्हाला तुमचा एक्सपोजर बाकी गोष्टी सांभाळायला लागतात. परत तुमचे कॅमेरा गिअर्स बदलतात. जिथं तुम्ही इंडोअरमध्ये तुमच्याकडे लहान लेन्सेस यूज करू शकतात तुम्ही वाईड अँगल किंवा सेमीटेली आपण ज्याला 200पर्यंतची लेन्स असते ती यूज करू शकतात. पण स्पोर्ट्समध्ये जेव्हा तुम्ही मोठे खेळ खेळतात, मोठे खेळांचं जेव्हा तुम्ही शूट करत असतात त्यावेळेला तुम्हाला खूप टेली लेन्सेस यूज करायला लागतात ज्यांची रेंज खूप जास्त असते आणि त्याबरोबरच तुम्हाला तुमचं टायमिंग खूप पाळायला लागतं की तुम्ही ती स्पोर्ट ॲक्टिव्हिटी काय आहे आणि ती स्पोर्ट ॲक्टिव्हिटी तुम्ही ती मोमेंट जी असते एक तुम्हाला कारण स्पोर्ट्समध्ये तुम्हाला रिटेक नसतो. म्हणजे जर तुम्ही एखाद्या इव्हेंटमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा मूवी किंवा काहीही शूट करताना तुम्ही सांगू शकता की एक रिटेक द्या असं, पण स्पोर्ट्समध्ये असं नसतं. स्पोर्ट्समध्ये तुम्हाला रिटेक हा प्रकार नसतो आणि तुम्हाला आहे त्या मोमेंटला तुम्हाला योग्य वेळी योग्य जागेवर असायला लागतं आणि थोडीशी नशिबाची साथही द्यायला लागते, त्याशिवाय ते होत नाही. बरोबर. सर, तुम्ही महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच MPL सुद्धा कव्हर केलेला आहे. सो यातला काही गमतीशीर किस्सा आठवतो का? म्हणजे मला आठवतंय राहुल त्रिपाठी जेव्हा खेळत होता सगळे बॉल तुमच्याकडेच येत होते. हो, खरं तर ते एक खरंच ती गंमतच झाली. असं होतं की राहुल त्रिपाठी 2024मध्ये जेव्हा MPL खेळत होता कोल्हापूर टस्कर्सकडून, त्यावेळेला होत असं होतं की तो स्वीप शॉट जरा जास्त खेळतो. तर त्याचा स्वीप शॉट जो होता तो साधारण 8-10 बॉल्स माझ्याकडे आले आणि त्यातला एक मला जरा गुडघ्यावर आदळलाही. तर खरं ते माझ्यासाठी चांगलं होतं कारण तो स्वीप शॉट जेव्हा खेळत होता तर तो अँगल माझ्या बाजूने खूप चांगला मिळत होता मला. म्हणजे मी जिथं म्हणजे जेव्हा तुम्ही क्रिकेट शूट करता त्यावेळेला म्हणजे जे मी करतो तर मला एकतर बॉलर्स एंड किंवा मग बॅटिंग एंडला त्या बाजूला मला थांबायला जास्त चांगलं वाटतं कारण तो कम्फर्टेबल मला जरा जास्त वाटतो किंवा तिथून चांगले अँगल्स मिळतात असं मला वाटतं. तर मी असंच त्या बॅटिंग एंडला मी थांबलेलो आणि जे स्वीप शॉट तो मारायचा तो शॉट बरोबर येऊन माझ्याकडेच यायचा. तर असे गमतीशीर किस्से यांच्यासोबत घडत असतात. आपण पॉडकास्टला पुढे नेऊयात. सर, तुमच्या प्रोफेशनल जर्नीबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल आणि तसंच DSLR VCR पासून DSLR ते आता स्मार्टफोन हा संपूर्ण प्रवास तुम्ही बघितलेला आहे. तर हे इव्होल्युशन तुम्हाला कसं वाटतं? आणि अजून एक प्रश्न, जसं VCR एक्सटिंक्ट झाले तसं फ्युचरमध्ये डिजिटल कॅमेरा एक्सटिंक्ट होऊ शकतात का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या पहिल्या प्रश्नावरून जाऊयात की जी जर्नी आहे ती खरंच खूप चांगली गमतीशीर आहे आणि मला वाटतं की जे इव्हॉल्युशन झालेलं आहे ते खरं चांगलंच आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीत इव्हॉल्युशन होणे ही चांगलीच गोष्ट असते असं मला तरी वाटतं. कारण आधी जे VCR होते, आधीचे जे कॅमेरेज होते यांना काही लिमिटेशन्स होते आणि स्किल्ड लोक जे होती तेच फक्त ते कॅमेरेज यूज करू शकत होते. आजही खरं परिस्थिती बघितली तर तशी नाही आहे. आज तुम्ही बघत असणार की खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत. लोक फक्त कॅमेरा घेऊन उभं राहणं आणि फोटोग्राफर समजणं ह्या गोष्टी जरा जास्त वाढल्या आहेत. प्रोफेशनल फोटोग्राफर जो असतो ना किंवा जो एक प्रोफेशनल पर्सन असतो त्याची स्वतःची एक स्किल लेवल असते. तो स्वतः त्या गोष्टींमधून शिकत किंवा ज्या आता नवीन गोष्टी आम्ही अजूनही शिकतोच आहे तर ह्या गोष्टी शिकत आपण वर आलेलो असतो.
इव्हॉल्युशन जे आहे ते मला तरी वाटतं की ते चांगलं आहे. म्हणजे आधीच्या कॅमेऱ्यांमध्ये जे लिमिटेशन्स होते ते बरेचसे लिमिटेशन्स आता नाही आहेत. किंवा अगदी सोपं एका वाक्यात सांगायचं तर आधी तुम्ही 35 फोटोंचा एक रील कॅमेरामध्ये घालायचा आणि ते 35 फोटोज तुम्ही व्यवस्थितपणे काढायचे. कोडॅकचे ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा असायचे. अगदी बरोबर. तर आता ते लिमिट्स नाही आहेत. तुम्ही 128 जीबीचं मेमरी कार्ड घातलं तर तुम्हाला सहज 500 ते 1000 फोटोज काढता येतात चांगल्या क्वालिटीचे, रॉ जे आपण म्हणतो ते. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या डिजिटल कॅमेऱ्यामुळे आपल्याला सहज सोप्या झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न असा होता की तुम्हाला असं वाटतं की आता डिजिटल कॅमेरा एक्सटिंक्ट जसे झाले तसं DSLR वगैरे पुढे एक्सटेंड होऊ शकतं? हो, होऊ शकतात. म्हणजे मला तरी वाटतं आता एआयचं, आता सगळीकडे एआयचा बोलबाला आहे, तर मला वाटतं की होऊ शकतं की आता आधी जे कॅमकॉर्ड होते ते जसे आता डिजिटल कॅमेराजवर आले, त्याचे DSLR झाले, तर असं पुढे बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज अजूनही येऊ शकतात की ज्यामध्ये आता आम्ही जे लेन्स यूज करतो कदाचित पुढे भविष्यामध्ये ह्या लेन्स दिसतील की नाही माहीत नाही. त्याच एका कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला एक मोठा सेन्सर मिळाला आणि तेच कॅमेऱ्याने डिजिटल झूमवर जर काही वर्किंग झालं तर कदाचित लेन्स हा प्रकार निघून जाईल. राईट. सर, आमच्या IT इंडस्ट्रीमध्ये असं कंटिन्युअस टॉक चालू असतं की आता ChatGPT आलं, जेमिनाय आलं, अशा DeepSeek सारख्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत, त्याच्यामुळे प्रॉब्ली इंजिनियर्सची गरज पडणार नाही, सगळं कोडिंग तेच करून टाकतील. तसं आता तुम्ही जर बघितलं असेल ChatGPT मध्ये सुद्धा त्याला काही प्रॉम्प्ट दिल्या तर तो स्वतःच तुम्हाला इमेज देतोय. यामुळे फोटोग्राफरला काही खतरा आहे का? फोटोग्राफरचं मला नाही वाटत खरं असं, कारण फोटोग्राफी ही एक स्किल्ड आहे. तुम्ही AI थ्रू तुम्ही कोडिंगमध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्ही आपण म्हणूयात की टेक्निकल तुम्ही एरर करेक्ट करू शकतात, पण तुम्ही एखाद्याचे इमोशन समजू नाही शकत. म्हणजे कम्प्युटर तुम्हाला टेक्निकली स्ट्रॉंग बनवू शकतो, पण एखाद्याचे इमोशन कॅप्चर करायचे की हे एखाद्याचं इव्हेंट किंवा वेडिंगमध्ये गेलो, सपोज आपण एखादं वेडिंग करतोय तर एखादी मुलगी रडतीये, तर हे इमोशन मला वाटतं AIला नाही कळणार अजून तरी. भविष्यात माहीत नाही, पण अजून तरी नाही कळणार. तर आपण AIला त्या व्ह्यूने मला नाही वाटत बघायला हवं आता तरी. ओके, सो याचं कन्क्लुजन जर काढलं तर मला असं कळेल की टेक्नॉलॉजी जरी किती अपडेट झाली तरी एका क्षणाला कैद करणे हे फक्त एक ह्युमनच करू शकतो. अगदी बरोबर. ओके सर, पॉडकास्टला आपण थोडं पुढे नेऊयात. मला मेमरी लेनमध्ये थोडं मागे जायला आवडेल. कॉलेज टाइममध्ये मी जेव्हा होतो तेव्हा वेकअप सेट मूवी आला होता आणि ते बघून माझ्या अर्ध्या मित्रांनी DSLR विकत घेतले होते. आता त्यांना कॅमेराचं शटर स्पीड, ISO वगैरे काय असतं आय एम प्रिटी शुअर की त्यांना नॉलेज नसणार आहे, तरी सुद्धा त्यांनी हौशे खातर किंवा कूल ट्रेंडी वाटावं म्हणून त्यांनी ते कॅमेरे घेतले असणार आहे. तर हे असं हौशे खातर करावं का, ऑर इज इट जस्ट वेस्ट ऑफ मनी? आता जर तुम्हाला खरंच आवड असेल, अगदी खरं सांगायचं तर आवड म्हणून तुम्ही कॅमेरा घेऊन त्यावर फोटो काढू शकतात, पण काही लोक याचा दुरुपयोग करतात. म्हणजे असं मला वाटतं की जर तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्ही एक कॅमेरा घ्यायचा आणि एखाद्या प्रोफेशनलशी स्वतःला कम्पेअर करायचं, किंवा एखाद्या प्रोफेशनल सोबत तुम्ही स्वतःला असं सांगायचं की अरे हां, मी यापेक्षा चांगले फोटोज काढू शकतो, किंवा मी आता प्रोफेशनल फोटोग्राफर झालेलो आहे. तर मला वाटतं हे चुकीचं आहे की एखादा जेव्हा एक प्रोफेशनलशी तुम्ही जेव्हा कम्पेअर करता स्वतःला, तेव्हा त्याचा एक्सपिरियन्स, त्याचे गिअर्स, त्याने घालवलेला वेळ, ह्या सगळ्या गोष्टी आपण मेजर करायला हव्या. कारण एक स्किल्ड फोटोग्राफर किंवा एक प्रोफेशनल फोटोग्राफर होण्यासाठी खूप जास्त कष्ट घ्यायला लागतात. राईट. कुठलाही म्हणजे अगदी तो कुठं फोटोग्राफी करतो याला महत्त्व नाही आहे, पण ॲटलिस्ट त्याचा एक्सपिरियन्स किंवा त्याने त्या लेवलवर येण्यासाठी केलेले कष्ट हे तुम्ही बघायला हवेत असं मला वाटतं. कारण मी जेव्हा आता आम्ही मार्केटमध्ये जेव्हा बघत असतो तर मार्केटमध्ये असे बरीचशी मुलं आहेत की जी फक्त आणि फक्त कॅमेरा घेतला आहे मी म्हणून मी प्रोफेशनल फोटोग्राफर आहे असं सांगतात, आणि त्याचं भरपूर नुकसान आपल्याला म्हणजे ह्या इंडस्ट्रीला उचलायला लागतं आहे. खरं आहे, कारण एक जो आपण ज्याला म्हणू शकतो की जो फक्त हौशी फोटोग्राफर आहे, ज्याला घरून पैसे मिळालेत म्हणून त्याने कॅमेरा घेतला आणि सोशल मीडियावर 2-4 अशा पोस्ट करून, जे हजारातले तुमचे 2 फोटो तर कधी चांगले येणारच आहेत, तुम्ही हजारातले 1000 फोटो परफेक्ट काढले तर तुम्ही प्रोफेशनल म्हटले जाणार आहेत. तुम्ही
सपोज तुम्ही ढिगाने फोटो काढतायत, त्यातले 2 फोटो तुम्हाला चांगले मिळतात, ते तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट केले आणि असे पोस्ट केलेले फोटोज किंवा असे जे 2-4 चांगले आलेले फोटोज असतात यांच्या जेव्हा तुम्ही काम मिळवलं, तर याचा अर्थ असं होणार नाही की तुम्ही ते जे कुठलं काम घेतलेलं आहे तुम्ही ते परफेक्ट करून तुम्ही ते देणार आहात. अगदी तुम्हाला अगदी जर आत्ता हल्लीची एक गोष्ट झाली आमच्या ऑफिसमध्ये, म्हणजे आम्ही जे काम करतो आमचं ऑफिस आहे आणि माझ्याकडे आत्ता आम्ही इव्हेंट फोटोग्राफी करतो, आम्ही स्पोर्ट फोटोग्राफी करतो, आम्ही प्रॉडक्टही करत असतो. आमचा एक कमर्शियल स्टुडिओ आहे जो तुम्ही बघताय. तर ह्या स्टुडिओमध्ये आम्ही बरीचशी कामं करत असतो. तर एक वेडिंग म्हणून आमच्याकडे असं झालेलं की आमचे एक मित्र आहेत, त्यांचा म्हणजे त्यांचं वेडिंग होतं, लग्न होतं. तर मी त्यांचं लग्न खूप छान पद्धतीने केलं. आम्ही त्यांना ॲल्बम, त्यांचं वेडिंग व्हिडिओज, शॉर्ट्स सगळं आम्ही खूप छानपैकी दिलं आणि त्यांना ते खूप जास्त आवडलं. म्हणून त्यांनी त्यांच्या एका मित्राला माझं नाव रेफर केलं. म्हणजे सोशल मीडियावर जे होत असतं, तर मला तरी वाटतं की सोशल मीडिया हे एक साधन असू शकतं तुमच्या मार्केटिंगचं, पण 100% तुमचं सगळंच्या सगळं जे मार्केटिंग आहे ते सोशल मीडियावरच होतं हे म्हणणं चुकीचं आहे. कारण सोशल मीडियावर तुम्ही तुमच्या कामाची एक बाजू दाखवू शकतात, पण जे खरं काम तुम्ही करतात ते जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघत नाही तोपर्यंत कळणार नाही. तर आमच्या बाबतीत तसंच झालेलं. त्यांनी माझं नाव रेफर केलं, आम्ही ते बघितलं, त्यांनी मला अप्रोच केलं. मग मी गेलो त्यांच्याकडे, त्यांनी मला सांगितलं की आमचं असं असं आहे आणि आम्हाला अशा अशा तुमच्या सर्व्हिसेस हव्या आहेत. मग आम्ही आमचं बोलणं झाल्यावर मी त्यांना एक अमाऊंट सांगितली. ते म्हटले की अहो आम्हाला तुमची अमाऊंट थोडीशी जास्त वाटते आहे आणि हे सगळं जे तुम्ही आम्हाला देताय हेच एक आमच्या इथला आमच्या लोकल नाही म्हणता येणार. त्याने सोशल मीडियावर त्यांना अप्रोच केलेलं की ते म्हटलं की त्यांनी ॲड दिलेली होती, आम्ही त्या ॲडला रिस्पॉन्स केला आणि त्यांनी आम्हाला काही सॅम्पल्स पाठवले. म्हटलं ठीक आहे, मग तुम्हाला काय तुम्ही हे समजावून सांगू शकत नाही की तुमचं काम कोण करतंय, त्याचं काम आधी जाऊन तुम्ही बघा. तर मग त्यांनी घेतलं, ते केलं त्यांनी काम. तर त्यांचं पूर्ण लग्न जे होतं ते पूर्ण लग्न त्याने कव्हर केलं. कव्हर केल्यानंतर एक 4-8 दिवसामध्ये त्यांनी सगळे फोटोज आणि व्हिडिओज त्यांना पाठवले. आणि त्यावेळेला गंमत झाली की त्यांनी परत मला बोलवलं. ते म्हटले अहो आम्ही थोडंसं चुकलं आहे आमचं, आम्ही ज्याला सांगितलेलं होतं त्यांनी आम्हाला असे फोटोज दिलेत, हे व्हिडिओज दिलेत, पण ते प्रोफेशनली आम्हाला नाही वाटत की ते बरोबर आहे असं. बेसिकली एका प्रकारे त्यांची फसवणूकच झाली. बरोबर. तर फसवणूक म्हणण्यापेक्षा आपण त्यांचा अज्ञानीपणा म्हणू शकतो की जर तुम्हाला, मी असं म्हणत नाही की सगळेच नवीन फोटोग्राफर हे म्हणजे त्यांच्यामध्ये टॅलेंट नाही आहे, ह्या गोष्टीची ही गोष्ट नाही आहे. टॅलेंट नसण्यापेक्षा तुम्ही जे आहे ते व्यवस्थितपणे जे सर्व्हिस तुम्ही जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय ते काम जर तुमच्याकडनं होत नसेल किंवा जर ते काम तुमच्याकडनं परफेक्टली तुमचं जे एज्युकेशन आहे किंवा तुमच्याकडे जे स्किल्ड आहे त्या स्किल्डला जर होत नसेल तर ते घेऊ नका. कारण यात आता नुकसान असं झालं आहे, ज्यांचं यांनी काम केलं त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं नुकसान आहे. कारण लग्न म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते. एखाद्या माणसाच्या लग्नाची गोष्ट म्हणजे खूप मोठी असते, त्याच्या आयुष्यात एकदाच होणारा संस्कार आहे. तर ते परत तो करणार नाहीये. जे झालंय त्यामध्ये त्याला काही करता येणार नाहीये. ज्यांनी केलंय त्याला काही फरक, ते करून मोकळे झाले त्यांना फरक नाही पडणार आहे त्या गोष्टीने. आणि सगळ्यात मोठं जे नुकसान झालं ते माझ्यासारख्या एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफरचं. कारण मी ते काम त्यांना चांगल्या पद्धतीने दिलंही असतं आणि सगळं म्हणजे मी त्यांना ते वेल फ्रेम करून दिलेलं असतं. आणि एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्हाला माहीत असतं की हां ह्या एखाद्या पर्टिक्युलर लेवलला तुम्हाला कसं काम करायला लागतं. कारण जी गोष्ट तुम्हाला आवडणार आहे तीच गोष्ट समोरच्याला आवडेलच की नाही हे तुम्ही नाही सांगू शकत. म्हणजे मला बेसन भाकरी आवडते म्हणून तुम्हालाही आवडेलच असं नाहीये, किंवा मला गुलाबजाम आवडता म्हणून तुम्हालाही आवडणारच असं नाहीये. माझा बघायचा व्ह्यू वेगळा असू शकतो, तुमचा बघायचा व्ह्यू वेगळा असू शकतो.
म्हणूनच एक फोटोग्राफर म्हणूनही मला असं वाटतं की जे फोटो मला आवडले किंवा जे फोटो मला आवडतात ते तुम्हाला आवडतीलच असं नाही. बरोबर. सो याच्यातून मला एकच कळालं सर की फोटोग्राफी हा खूप सिन्सिअरिटीने करायचा बिझनेस आहे आणि ज्यांना खरंच सिन्सिअरली करावं वाटतंय त्यांच्यासाठी काही क्लासेस आहेत का, बीट ऑनलाईन और ऑफलाईन, आणि मेनली मला असं वाटतं की अनऑथराइज क्लासेस सुद्धा असतील मार्केटमध्ये कन्सिडरिंग ऑल द स्कॅम्स दॅट आर देअर. सो याच्यापासून कसं वाचावं आणि ऑथराइज क्लासेस कसे ओळखावे? तुमच्या एकंदरीत बोलण्यावरून तुम्ही बराच अभ्यास केला असं वाटतंय. तर हो आहेत. खरं तर ते बंद व्हायला पाहिजेत की एक कोणीतरी उठणार आणि म्हणणार मी क्लासेस घेतो आणि मग मी ते क्लासेस करेल, तुम्ही या माझ्याकडे शिका आणि जा. तर त्यासाठी मला तरी वाटतं की मी जर आपल्या माध्यमातून मला हे सांगायला नक्की आवडेल की जर महाराष्ट्र शासन किंवा असं कोणी असेल की ज्यांना असं वाटतं की हां फोटोग्राफरसाठी एक असा चांगला काहीतरी कोर्स त्यांनी बाजारात आणावा किंवा एखादं कॉलेज किंवा जे आहेत आता जे फोटोग्राफीचे कॉलेज असेल यांच्यामधून शिक्षण घेतलेल्या मुलांनी एक सर्टिफिकेट देऊन त्यांना तुम्ही हा व्यवसाय चालू करण्यासाठी सांगू शकता. पण होतंय काय, आज कुणी तुमचे क्लासेस किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्ही शिकतात, तुम्ही येतात आणि तुम्हाला न जमणाऱ्या गोष्टी किंवा जे काहीही करायचं धाडस दाखवतात. आता जर तुमच्याकडनं एखादा इव्हेंट असू द्या किंवा एखादा आता MPL सारखा इव्हेंट आहे जिथं तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला किती फोटोग्राफर्स हवेत किंवा किती व्हिडिओग्राफर्स हवेत, तुम्हाला तिथं लेन्स काय लागणार आहे, तुमचे तिथं वर्किंग प्रोफाईल कसं असणार किंवा तुम्हाला वर्क कसं करायचं आहे, तिथं तुमचं एकंदरीत त्या बाबतीतला अभ्यास किती आहे, हे सगळं जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं जे तुम्हाला जमणार आहे हे काम तुम्ही घेऊ शकता. ते घेण्यात काही हरकत नाही आहे. पण जे तुम्हाला जमणार नाही आहे किंवा ज्या तुम्ही फक्त ट्रायल अँड एरर बेसिसवर जर तुम्ही काम करत असणार, मला वाटतं ते चुकीचं आहे कुठंतरी. तुम्ही अशा गोष्टींमध्ये खूप जास्त रिस्क घेतात आणि ज्यांचा तो इव्हेंट आहे त्यांनाही तुम्ही खूप मोठा म्हणजे त्रास होऊ शकतो त्यामुळे. राईट. सर, ऑन द लाईटर नोट, आता माझ्यासारखे जे काही लोक आहेत त्यांना फक्त इंस्टाग्रामवर स्टोरीसाठी फोटो टाकायसाठी इंटरेस्ट आहे, आम्हाला DSLR कॅमेरा वगैरे एवढा इंटरेस्ट नाही. तर स्मार्टफोनमध्ये चांगले फोटो यावेत यासाठी काही टिप्स आहेत का? हो, स्मार्टफोनला पण आता स्मार्टफोनमध्ये प्रो मोड आहेच, त्यामध्ये तुम्ही DSLR सारखे यूज करू शकतात. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला कितीतरी ट्युटोरियल्स आणि हे तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतील. आणि आहेत काही लोक खरंच जेन्युअनली, म्हणजे मलाही बघून आश्चर्य वाटतं की हां त्यांच्यामध्ये खरंच कला आहे, ती लोक मोबाईलवर एवढं चांगलं शूट करून ते हे करतात. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की जर तुम्ही, म्हणजे मी जर ग्राहक असतो तर मी माझं काम एखाद्या प्रोफेशनलला देईल. म्हणजे जे मोबाईलवर आज शूट करून तुम्ही म्हणजे मोबाईलवर शूट करायचं आणि ते पोस्ट करायचं, तर जर ते काम मोबाईलवर एवढं चांगलं होऊ शकतं ना, तर नक्कीच एखाद्या प्रोफेशनलकडून ते काम त्यापेक्षा सुद्धा जास्त चांगलं होऊ शकतं. सो आपण परत प्रोफेशनल अँगलकडे वळूयात. सो मला कॉस्टिंगबद्दल थोडं विचारावं वाटेल की आता नवीन फोटोग्राफर्सला प्रॉब्ली असंही वाटू शकतं की नुसता एक DSLR कॅमेरा घेतला म्हणजे झालं, परंतु तुमच्यासारखे जेव्हा प्रो फोटोग्राफरला बघतो तेव्हा लाइटिंग झालं, लेन्सेस झालं, ट्रायपॉड झालं, या सगळ्या गोष्टी पण लागतात. सो एक ओव्हरऑल कॉस्टिंग कितीपर्यंत जाऊ शकतो? आता मी तुम्हाला एक छोटीशी एका वाक्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मी स्पोर्ट फोटोग्राफी करतो. माझ्या एका कॅमेऱ्याची जी एक लेन्स आहे तिची प्राईस 11 लाख रुपये. म्हणजे एक प्रोफेशनल फोटोग्राफर ज्याला ते काम करायचं असतं त्याचे जी इन्व्हेस्टमेंट असते ती खूप जास्त असते. नुसता एक DSLR घेऊन फोटो काढणं याला प्रोफेशनलिझम म्हणत नाहीत. किंवा तुम्हाला लाईट्सबद्दल माहिती पाहिजे, तुम्हाला त्या लेन्सबद्दल माहिती पाहिजे, डेप्थ ऑफ फील्ड काही गोष्टी असतात की ज्या टेक्निकली आता त्या समजवण्यापेक्षा मी सांगतो ते जे प्रोफेशनल आहेत त्यांना कळेल. अशा छोट्या छोट्या गोष्टी, व्हाईट बॅलन्ससारखी एक छोटी गोष्ट आहे की आज माझ्यासोबत किंवा माझ्या काही लोक जेव्हा मी काम करत असताना सोबत असतात, तर व्हाईट बॅलन्ससारखी छोटी गोष्ट जी बेसिक आहे, खूप बेसिक आहे आणि ती गोष्ट माहिती असणं खूप गरजेचं पण आहे, पण ती गोष्टसुद्धा लोकांना माहीत नाही आहे. तर खरंच प्रश्न पडतो की तुम्ही खरंच स्वतःला प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून घेऊ शकता का? तर आपण आपल्या मूळ प्रश्नावर येऊ की किंमत एखाद्या कॅमेऱ्याची, एक DSLR कॅमेरा, त्याची लेन्स यासोबतच तेवढंच गरजेचं असतं. लाईट्स जे आम्ही यूज करतो, फ्लॅश जो एक कॅमेरामन यूज करत असतो, त्या एका फ्लॅशची किंमत तुम्ही जर आत्ता चालू बघितली
तर बेसिक 18,000पासून सुरुवात होते. महाग तुम्ही कितीही घेऊ शकता. म्हणजे तो 1 लाखापर्यंत, 1.5 लाखापर्यंत, 2 लाखापर्यंत कितीही मिळू शकतो. कॅमेऱ्याचं पण तसंच आहे. तुम्ही एक प्रोफेशनल फोटोग्राफीचा जो कॅमेरा आहे, बेसिक प्राईस जर तुम्ही म्हणजे क्रॉप सेन्सर बघितले तर साधारण मला वाटतं 50-60 हजारापासून सुरुवात होतो. पण FX फॉर्मॅट जे आम्ही यूज करत असतो साधारण 2 लाखापासून कॅमेऱ्याची सुरुवात होते. आणि मग ती तुम्हाला त्यामध्ये लेन्स, बाकी गोष्टी ज्या तुम्हाला लागत असतात. साधं मेमरी कार्ड आम्ही 10,000चं यूज करायला लागतं. एक जर तुम्ही एक कमर्शियल वर्क करताय तर त्यासाठी मेमरी कार्ड खूप महत्त्वाचं असतं. त्याच्या स्पीडवर डिपेंड करतं ते किती महाग असू शकतं. तर 10,000पर्यंतसुद्धा मेमरी कार्ड मिळतात आत्ता. मोरल ऑफ द स्टोरी मला सांगायचं असं आहे की एक कमर्शियल फोटोग्राफरचा मिनिमम बजेट 4 लाखापासून सुरुवात होतो. ओके. की त्याला कमीत कमी 4 लाख रुपये इन्व्हेस्ट करायला लागतात. सर, आणि यालाच अनुसरून माझा असा प्रश्न आहे की जर एवढं याचं कॉस्टिंग आहे तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे का? म्हणजे एकदा तुम्ही जेव्हा सक्सेसफुल फोटोग्राफर होता तर या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचं तुम्हाला रिटर्न मिळणार आहे का नाही? अगदी बरोबर. तर हा खरं तर प्रश्नच आहे की मला पडलेला प्रश्न आहे की आत्ता जी लोकं आहेत, आत्ता जी मुलं आहेत जी हे सगळं प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून स्वतःला सांगतात की एक महागडा कॅमेरा घेतला, लेन्स घेतली आणि आपण फोटोग्राफी करतोय. तर त्यांनी आता माझे जे मित्र आहेत किंवा जे आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्हाला कळतं असं की अरे मी एक काम 10 रुपयाला सांगितलं होतं आणि ते 2 रुपयात कोणीतरी केलं आणि तो मुलगा नवीन होता किंवा मग त्या माणसाने असं केलं. तर मला प्रश्न खरा तो मलाच पडतो की अरे जर तुम्ही एवढा महागडा कॅमेरा यूज करताय, अशा लेन्स यूज करताय, अशा लाईट्स यूज करतायत, तुमचा स्वतःचा वेळ देतायत तुम्ही तिथं, आणि वेळ फक्त त्या दिवसापुरता मर्यादित नसून मला वाटतं जर आपण ह्या वयात जे काम करतो ते तुम्हाला पूर्ण आयुष्यभर ते कळतं की हां बाबा मी हे काम केलेलं आहे. तर हा तुमचा खूप बहुमूल्य वेळ आहे आणि तो वेळ जर तुम्ही एवढ्या कमी पैशामध्ये जर विकत असणार तर मला वाटतं ते काही बरोबर नाही आहे. म्हणजे ते चुकीचंच आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू फॉर दिस इन्फॉर्मेशन. आय ट्रूली बिलीव्ह की इन्फॉर्मेशन इज नॉलेज अँड नॉलेज इज पॉवर. सो तुम्ही दिलेले सगळे व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन जे कोणी पॉडकास्ट बघेल त्यांच्यासाठी खूप व्हॅल्युएबल राहणार आहे. आणि पॉडकास्टला पण आता पुढे नेऊयात. सो कामधंदा हे सिरीज चालू करण्याचा खरा उद्देश असा आहे की प्रोफेशनल्सच्या आयुष्यामध्ये गेल्या काही वर्षात काय बदल झालेले आहेत, इव्हॉल्विंग वर्क कसं चेंज होत गेलेलं आहे. आणि जेव्हा मी आता कॅमेरामॅनकडे, फोटोग्राफर्सकडे जातो, नॉट प्रो लाईक यू, जेव्हा बिगिनर्सकडे जातो तेव्हा मोस्टली मी यासाठीच जातो की मला पासपोर्ट फोटो काढायचे आहेत. कारण आता छोटे छोटे इव्हेंट्स, बीट बर्थडेज और छोटं देवब्राह्मणचं फंक्शन वगैरे झाला ते माझ्या स्मार्टफोनमध्येच मी आता कॅप्चर करतोय. सो या सगळ्या नवीन गोष्टींमुळे बिगिनर फोटोग्राफरला काही चॅलेंजेस फेस करावे लागतात का? खरं मला तरी वाटतं की जर ह्या गोष्टी स्मार्टफोनमध्ये जर कोणी कॅप्चर करत असेल, म्हणजे आपण जर एक रेशो बघितला की जर तुमच्याकडे एखादी गोष्ट जेव्हा कमी होते तेव्हा दुसरी गोष्ट आपोआप वाढत जाते. म्हणजे जर एक रस्ता जर बंद झाला तर दुसरे 4 रस्ते तुमच्यासाठी उघडलेले असतात. तर मलाही तसं वाटतं आधीच्या फोटोग्राफीमध्ये आताच्या फोटोग्राफीमधला जर तुम्ही बदल बघितला तर आधी तुम्ही ज्या गोष्टी फोटोग्राफीसाठी ठेवत नव्हते, म्हणजे ज्या गोष्टी फोटोग्राफीसाठी नको होत्या की हां ठीक आहे नाही काही गरज नाही आहे आपल्याला फोटोग्राफरची, असं जे जुने लोक म्हणत होती, तर आता तसंच होतं की स्मार्टफोनमुळे त्या गोष्टी त्यात कव्हर होतात. पण ॲट द सेम टाईम तुमचा कामाचा फ्लोही वाढलेला आहे. म्हणजे आता पहिलेसारखं तुम्ही एक गावातला जर फोटोग्राफर असेल किंवा एक शहरातला फोटोग्राफर असेल, तो जर महिन्याला 25 कामं करत असेल तर त्या 25 कामांची व्हॅल्यू बघितली तुम्ही तर ती X असते. आणि जर आत्ताचे जे फोटोग्राफर आहेत ते जर तेच काम महिन्याला 25 कामं न करता 5च कामं करत असतील आणि त्यांची व्हॅल्यू जर ते X ठेवत असतील तर मला वाटतं त्याने काही एवढा असा फरक पडणार नाही आहे. सर, तुम्ही जे म्हणलं कामाचं स्वरूप बदललंय, 2 संधी गेल्यात तर 4 संधी आल्यात, तर याला अनुसरून मला वाटतं की आता डेस्टिनेशन वेडिंगचा एक ट्रेंड चालू झालेला आहे. आणि मला वाटतं कोणी उठून तुम्हाला असं म्हणत असेल की आम्ही गोव्याला प्री वेडिंग शूट करतोय चला, किंवा डेस्टिनेशन वेडिंग इथे करतोय चला. सो रिफ्लेक्टर्स, ड्रोन, अख्खी टीम घेऊन जाणं हे तुम्हाला परवडतं का? आणि त्यापेक्षाही जास्त हे हेक्टिक नाही होत का? हो, नक्कीच हेक्टिक तर होतंच. पण मी तुम्हाला जसं सांगितलं की मला नाही वाटत की मी जोपर्यंत मला त्या कामाचा मोबदला पुरेपूर मिळत नाही किंवा ते काम मी माझ्या प्राईसला घेत नाही तोपर्यंत मी ते काम स्वीकारतच नाही. म्हणजे मी सरळ ते सांगून तुम्हाला किंवा माझ्या जे तुमचे प्रेक्षक आहेत त्यांना असं धक्का देत नाही आहे. पण जे आहे ते जोपर्यंत त्या कामाचा पुरेपूर मोबदला मी घेत नाही तोपर्यंत मी ते काम करणार नाही. आणि
जेव्हा मी त्या कामाचा पुरेपूर मोबदला घेतलेला असतो त्यावेळेला मी त्याचे 100% रिझल्ट तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. तर हे मला वाटतं हे सगळ्यात चांगलं त्यासाठी हे असणार आहे. मला तरी वाटतं की जर तुम्ही तुमचं एक काम करताना तुम्ही जर त्याचा पुरेपूर मोबदला घेत असणार तर ते काम म्हणून तुम्ही करत नाही, ते तुम्ही अगदी त्याकडे एका प्रोफेशनल व्ह्यूने बघतात आणि ते काम कसं चांगल्यात चांगल्या हायेस्ट लेवलला घेऊन जाता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. मला विचार वाटेल की चॅलेंजेस काय असतात तुमच्या नवीन फोटोग्राफर झालं किंवा प्रो फोटोग्राफर झालं. म्हणजे आता जसं आम्ही फोटोग्राफीकडे बघतो की लग्न समारंभ असतील वगैरे किंवा अजून काही इव्हेंट्स असतील, कॉर्पोरेट इव्हेंट और कॉलेज फेस्ट, या टाईमला तुमचा धंदा खूप चांगला होत असणार आहे. पण व्हॉट अबाउट ऑफ सीझन, आणि एखादा नवीन फोटोग्राफर आहे त्यांनी EMI वरती सगळं घेऊन ठेवलंय पण त्याला तसं कामच नाही मिळालं ऑफ सीझनमध्ये, तर त्यांनी काय करावं? मला वाटतं की जर आपण नवीन फोटोग्राफरबद्दल बोललात तर नवीन फोटोग्राफरने ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच घ्याव्यात जेव्हा त्याच्याकडे तेवढे इन्व्हेस्ट करायला पैसे असतील. म्हणजे जे आपण आजकाल जे बघतोय की एक कुठली फायनान्स कंपनी येते, ती फायनान्स कंपनी त्याला फायनान्स करते आणि तो फोटोग्राफी करायला सुरुवात करतो तो कॅमेरा घेऊन. तर मला वाटतं ते खूप चुकीची गोष्ट आहे. एक कॅमेरामन किंवा एक फोटोग्राफर जेव्हा त्याच्या स्वतःच्या जवळचे पैसे खर्च करत असतो तेव्हा त्याला त्या गोष्टीची किंमत असते आणि त्याला हे नक्की माहिती असतं की मला हे जमणार आहे. हेच फायनान्स कंपन्यांनी फायनान्स केल्यामुळे तुम्हाला तुमची व्हॅल्यू आणि तुमच्या गिअर्सची म्हणजे तुमच्या वस्तूंची व्हॅल्यू माहीत नसते. की जर तुम्ही एखादा कॅमेरा फक्त एवढ्यासाठी घेताय की मला फायनान्स होतोय माझ्याकडे म्हणून, तर तुम्ही त्याचे जे इन्स्टॉलमेंट भरतायत तुम्ही फक्त तेवढ्यासाठीच काम करणार असं त्याचा अर्थ होतो किंवा आजकाल तशा तेवढ्यासाठीच लोक करतायत असं वाटायला लागतं. सो थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन सर. पण आता आपण खूप प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल बोललो. मला इमोशनल ॲस्पेक्टबद्दल थोडं बोला वाटेल. म्हणजे मी 25 वर्षाचा झालो तेव्हा माझ्या आईने मला एक गिफ्ट दिलं, तो होता अल्बम. आणि त्या अल्बममध्ये मी 1 वर्षाचा असतानापासून ते 25 वर्षाचा असतानापर्यंत मोठा मोठा कसा होत गेलो हे त्याच्यामध्ये कॅप्चर्ड होतं. आणि ते बघून मला एवढं नॉस्टॅल्जिक वाटलं. म्हणजे शाळेचा बक्षीस समारंभ असो किंवा शाळेची ट्रिप असो किंवा बाबांसोबत मी कुठे बाहेर गेलो असेल, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये कैद होत्या. आता डिजिटल कॅमेरामुळे, स्मार्टफोनमुळे जे झालंय, तर लहान मुलांना, आजच्या काळातील मुलांना ही गोष्ट अनुभवायला मिळेल का नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, खरं आहे. कारण आजही मी माझ्या लहानपणीचे फोटो जे हार्ड कॉपीमध्ये आहेत ते बघतो ना, तर मलाही तेच फील येतं की जे आपण जगलोय, जे आपण बघितलंय, तर त्या गोष्टी स्मार्टफोन किंवा कम्प्युटरमध्ये बघण्यात ती मज्जा येत नाही जी त्या हार्ड कॉपीजमध्ये होती किंवा जी त्या फोटोच्या त्या अल्बममध्ये होती. तर नक्कीच त्याचा फरक तर जाणवणार आहे आणि आजच्या पिढीला तो आनंद कितपत घेता येईल किंवा कदाचित असंही असू शकतं की त्यांना हाच आनंद असेल. राईट. तरी सुद्धा मी हे म्हणेल की जर कुठला इव्हेंट असेल तर नक्की फोटोग्राफरला बोलवा. आपल्या संभाषणातून मला हेच कळालं की जे क्षण कैद होणं खूप महत्त्वाचं आहे. सर, आपण पॉडकास्टच्या एंडला येत आहोत. सो नवीन फोटोग्राफर्स जे आहेत, जे शिकू इच्छितात, त्यांच्यासाठी काही सजेशन्स किंवा टिप्स आहेत का तुमच्याकडे? हो, नक्कीच. एका वाक्यात सांगायचं झालं तर आधी तुम्ही बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व नॉलेज घ्या आणि मग या क्षेत्रात उतरा. तुम्हाला नक्कीच या क्षेत्रात खूप काही मिळेल आणि खूप काही तुम्ही कमवू शकता. थँक्यू सो मच सर. आपण पॉडकास्टची सांगता इथे करत आहोत. तर मंडळी, क्लीन पॉडकास्टच्या या भागाची आपण इथेच आज सांगता करत आहोत. फोटोग्राफीच्या मागचं खरं जग आज आपण बघितलं. म्हणजे VCR पासून स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास, आधुनिक काळामुळे कामात झालेले बदल आणि नवीन पिढीसाठी काही टिप्स, हे सर्व आजच्या भागामध्ये समाविष्ट होतं. हेमंत सरांच्या अनुभवातून आपल्याला आज ते शिकायला मिळालं जे प्रोबेबली कदाचित एखादं पुस्तक वाचूनही कळणार नाही. मी शशांक क्लीन पॉडकास्टच्या भागामध्ये असेच इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू घेऊन परत तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत स्टे रिअल, स्टे इन्स्पायर्ड अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.